नमस्कार, आपण पाहत आहात DNK न्यूज मराठी. पाहूया शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून घरकुलांसाठी 30 तर गोठ्यासाठी 5,000 लाचखोरांनी योजनेचा मांडला बाजार. घरकुलाचा हप्ता पाहिजे तर पैसे द्या. कंत्राटी कर्मचारी घरकुल लाभार्थ्याकडून लादत आहे पैसे. व्यापार कराराचे फेरमूल्यांकन करा, भारतीय निर्यातदारांची मागणी. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांची दंडेली कायम. तापमान वाढल्याने अमरावतीत लिंबाला 6,000 ते 7,000 रुपयाचा मिळतोय दर. भिवापूर बाजार समितीत लाल व हिरव्या मिरचीमध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. लाल मिरचीचे दर 23,000 तर हिरव्या मिरचीला 6,000 रुपयाचा दर मिळाला. कांदा खरेदीची 10% रक्कम अद्यापही लाल फितीतच. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कायम असून आंदोलनानंतर केवळ मल्लमपट्टी केल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये वाढला संताप. जानेवारी ते डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकपदी सरपंचाचीच नियुक्ती होणार आहे. मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवा, शेतकरी केंद्रचालक मार्केटिंग फेडरेशनची मागणी. राज्यात मक्याचे भाव कमी झाल्यामुळे सरकारी खरेदी केंद्रावर शेतकरी मका विक्रीसाठी गर्दी करत आहेत. परंतु राज्यासाठी केवळ 48,500 टन मका खरेदीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी. कारखाने आता वर्षभर चालणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिली माहिती. मल्टीफीडसाठी 63 कारखान्यांनी पुढाकार घेतला असून इथेनॉलच्या कोट्यात वाढ होणार आहे. ड्रायपोर्ट लवकरच कार्यान्वित होणार, रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली माहिती. महिनाभरात मालवाहतूक सुरू होणार असून मराठवाडा विदर्भातील उद्योग शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. मोफत सायकल योजना निधीअभावी गुंडाळली गेली असून परतूर तालुक्यातील 15 शाळांमध्ये सावित्रीच्या लेकींचे प्रस्ताव धुळख्यात पडले आहे. योजना लवकरात लवकर पुन्हा सुरू करावी अशी होत आहे मागणी. कर्ज निवारण योजनेत 10,000 शेतकऱ्यांची शोध मोहीम सुरू, गाव पातळीवर विशेष मोहीम. आधार कार्डसाठी शेतकऱ्यांना केले आवाहन, यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. 70 देशांचा भारताला पाठिंबा, दिल्ली जाहीरनाम्याला पाठिंबा देणाऱ्या देशांची संख्या 80 वर जाणार. भारतात होणार तब्बल 21 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक. विकसित भारत 2047 हे ध्येय गाठणे शक्य होणार आहे. टॅरिफ बेकायदाच आहे, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा 6 विरुद्ध 3 मतांनी निकाल. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हा निकाल अपमानास्पद आणि दुःखद आहे, पण प्लॅन बी तयार आहे. पोलीस भरती धावताना 3 पावले बाकी असताना संपला जीवन संग्राम. पहिल्या 2 फेऱ्यात पहिला आलेल्या सांगलीच्या तरुणाचा संभाजीनगरमध्ये मृत्यू. राज्यामधील धान उत्पादक शेतकऱ्यांना 1,328 कोटींचा निधी करण्यात आला वितरित. मका खरेदीच्या पैशांना झाला विलंब, शेतकऱ्यांचे 1.15 कोटी रुपये अडकले. पैशासाठी राज्य शासनाला केंद्राची प्रतीक्षा. भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला असून $20 अब्ज व्यापाराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत AI तंत्रज्ञान पोहोचवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन. महाराष्ट्राला AI तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी बनवण्याचा आमचा प्रयत्न असून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आम्ही AI तंत्रज्ञान पोहोचवणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी AI फॉर ॲग्री या जागतिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिले. पांढऱ्या सोन्याच्या दरात घसरण झाली असून 500 रुपयांनी भावात घट आल्यामुळे शेतकरी झाले हैराण. CCIने कापूस खरेदीला मुदतवाढ द्यावी अशी शेतकऱ्यांनी केली मागणी. विकसित महाराष्ट्र 2047 साठी जिल्ह्यातून 11,472 जणांचा मिळाला प्रतिसाद. मूलभूत सुविधा, रोजगार व पाणी प्रश्नावर भर देण्यात येणार असून पारदर्शक प्रशासन आणि बहुआयामी विकासाची अपेक्षा करण्यात आली आहे. वर्षभरापासून 1,71,000 लाभार्थ्यांना ना धान्य ना अनुदान. शेतकरी रेशन कार्ड धारकांचे 35 कोटी रुपये रखडले. रोख रक्कम द्यायची नसेल तर किमान धान्य तरी द्या, लाभार्थ्याकडून होते मागणी.
आता विधवा दिव्यांग लाभार्थ्यांना थेट मंत्रालयातून मिळणार मानधन. संतोष पाटील दानवे यांची मोठी घोषणा. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 2654 लाभार्थ्यांना नव्याने मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी आमदार कार्यालयाशी लवकरात लवकर संपर्क साधावा. आजच बी लावा आणि 60 दिवसांनी हमखास पैसे कमवा. कारल्याची बाजारपेठेमध्ये वाढली मागणी. प्रति किलोला 60 ते 80 रुपयांचा मिळतोय दर. इतर पिकांच्या तुलनेत अत्यंत मर्यादित खर्च आणि उत्पन्नाची हमी. नवीन गहू बाजारात दाखल, परंतु निर्यातीमुळे भाव तेजीत. धुळे जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आठवडाभरापासून नवीन गव्हाची आवक सुरू झाली असून क्विंटल मागे 2500 ते 2600 रुपयाचा दर मिळत आहे. जिल्ह्यात पशुखाद्य दराचा भडका. चारा महागल्यामुळे दूध व्यवसाय कसा करायचा? शेतकऱ्यांपुढे पडला प्रश्न. दूध 35 रुपये लिटर तर पशुखाद्य सरकी ढेप 41 रुपये किलो. उन्हाचा पारा 35 अंशावर. तापमान वाढले. मार्चमध्ये अवकाळीचेही सावट. मार्चमध्ये उन्हाची तीव्रता वाढणार असून पावसाचीही शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज. ताई दादा धीर नका सोडू. रागाच्या भरात आयुष्याची दोर नका तोडू. जालना जिल्ह्यामध्ये दर 5 दिवसात एकाचा जातोय जीव. यामध्ये 85 महिला आणि 134 पुरुषांनी केल्या आत्महत्या. कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात शक्य. आकडेमोड सुरू. थकबाकीबाबतच्या माहितीचे संकलन परदेशी समितीकडे. शेतकरी कर्जमाफीसाठी जून 2026 ची मुदत राज्य सरकारने दिली असली तरीही अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. कृषी अभियांत्रिकी संस्थेने विकसित केले कापूस वेचणी यंत्र. यंत्राची किंमत 15 लाख रुपये असल्याची दिली माहिती. शाळेच्या उंबरठ्यावर नव्या आशेची पहाट. मोफत पुस्तकं वेळेत मिळणार. ई-बाल भारती पोर्टलवर अचूक आकडेवारी देण्याचे दिले निर्देश. अधिकारी कर्मचारी लागले कामाला.